जय श्रीराम मित्रांनो, आज मी नमस्कार नाही म्हणणार कारण आज 22 जानेवारी आहे. तर आज प्रभू श्रीरामचा हा प्राणप्रतिष्ठांचा दिवस आहे. म्हणजे आपल्या भारतीयांचं, प्रत्येक हिंदुवांसाठी हा दिवाळीचा दिवस असल्याकारणानं मी आज फक्त जय श्रीराम म्हणणार आहे आणि तुम्ही पण मला फक्त जय श्रीराम म्हणा. चला तर मग सोलापूरचा गणेश पटेल या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी सध्या पुण्यात असल्याकारणानं पुण्यातील ठिकठिकाणी प्रभू श्रीरामलल्लांचं प्राणप्रतिष्ठानाचं हे जल्लोष ह्या ठिकठिकाणी ह्या मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. तर ते कशा पद्धतीनं बनवत आहेत, कशा पद्धतीनं साजरा करत आहेत हे मी आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला तर मग आपण जाऊयात, बघूयात. तुम्ही बघा, तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हे तर व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आजचा दिवस तर सगळ्यांसाठी हे दिवाळीचं दिवस असं मानलं जातं आणि दिवाळीच बनवणार आहेत आजचा दिवस हा. तर मित्रांनो, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त कमेंटमध्ये फक्त जय श्रीराम हे एकच वाक्य असायला पाहिजे. चला तर मग आपण जाऊयात. हे पुण्यातील हडपसर एरियातील हे महादेव मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता किती सुंदर असं पूर्ण मंदिर भगवं करून ठेवलेले आहेत आणि ते महाप्रसाद चालू आहे. हे हडपसर गावातील राम मंदिरचे एंट्रन्स. आतून बघा तुम्ही जातानाच इतकं सगळं भगवा करून ठेवलेलं. सगळे भगवादारी, खरंच ना भगवादारी येतं तर भगवादारीचं स्थान बघू शकता. किती सुंदर, स्वच्छ आणि किती सुंदर लोकांची लाईन बघा दर्शनासाठी. रामलल्लांचा दर्शन घेण्यासाठी पूर्ण लाईन तयार करून ठेवली आहे. हे बघा श्रीराम मंदिर ट्रस्ट हडपसर. हे रामाचं मिरवणूक आहे, छोटंसं तिथले तिथं काढलेलं आहे. आणि ते खूप बघा अयोध्यातील ओरिजिनल जे राम मंदिर आहे ना, तर राम मंदिरचं हे प्रतिमा छोटंसं आहे का बरं, खूप छान आहे. या महिलांच्या पण खूप महिला आलेल्या आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि इथे एक रथ आहे, रथमध्ये हे बघा मित्रांनो, हे खूप सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे. हे महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे पूर्ण रांगोळीनं बनवलेलं हे चित्रीकरण आहे. रामांचं वनवास वगैरे जे काही पूर्ण रामचं थोडीशी पूर्ण जर्नी दाखवलेली आहे. त्यांचं वनवासच्या काळातली जेव्हा प्रभू राम हे वनवास करत होते त्या टायमाचे हे सगळं होऊ शकतं तुम्ही. हे काय कुठली चित्रीकरण नाही आहे मित्रांनो, पेंटिंग केलेलं नाही आहे. हे पूर्ण रांगोळीनं बनवलेलं हे पूर्ण चित्रीकरण आहे मित्रांनो. किती सुंदर आहे, किती कला आहे बघा मित्रांनो आपल्या भारतात. हे आहे मस्त सुंदर असं हा रांगोळीचं. मित्रांनो, हे सदाशिव पेठेतलं आहे. हे बघा समोर तुम्हाला स्क्रीन दिसतं, हे अयोध्यातील स्क्रीन आहे. तर आणि तिथं जसं झालं प्राणप्रतिष्ठान प्रभू श्रीरामचं तेव्हा ते लाईव्ह बघत या इथे जल्लोष करण्यात आला मित्रांनो.
फटाके फोडण्यात आलं, खूप जल्लोष करण्यात आलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो प्रत्येकाने एक एक करून फक्त जय श्रीराम हे कमेंट करायला पाहिजे तुम्ही मित्रांनो ह्या व्हिडिओवरती, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे मित्रांनो. आता मित्रांनो मी आलो आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या इथे मंदिराच्या इथे. तर तुम्ही बघू शकता इथेही किती सुंदर सगळं सजावट करण्यात आलेलं आहे. इथेही स्क्रीन लावलेलं आहे, लाईव्ह बघत हे लोकांसाठी लावलेलं आहे. आणि बघू शकता बघा मंदिरला पण किती सजवलेलं आहे आणि सगळं भगवादारी करून ठेवलेलं मित्रांनो सगळे इथे. इथे 2 स्क्रीन लावलेलं मित्रांनो. आणि बघा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरला मित्रांनो पूर्ण फुलाने जय श्रीराम हे असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. किती सुंदर असं करण्यात आलेलं तुम्ही बघू शकता. तर आता तर कमेंट करताय ना जय श्रीराम म्हणून, करा बरं पटापटा. फक्त जय श्रीराम हे कमेंट असायला पाहिजे मित्रांनो. दुसरं कुठलंही कमेंट करू नका, फक्त जय श्रीराम हे असं कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. या आपल्या मित्राला सपोर्ट करा. असंच तुमच्या सपोर्टमुळे आज माझा 20,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेला आहे. तर त्याच्याही सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो बघा किती सुंदर असा हा दगडूशेठ हलवाई गणपतीचं हे दृश्य तुम्हाला दिसतंय. किती सुंदर तिथं चित्रीकरण पूर्ण हे फुलाने केलेलं आहे मित्रांनो. कुठलंही हे तर रांगोळी पण नाही आणि काही नाही, फक्त फुलांनी सजावट केलेलं मित्रांनो. बघू शकता किती सुंदर आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला. पूर्ण परिसर मित्रांनो. आणि हा इथं बघा बाप रे बाप इतका मोठा झेंडा, अप्पा झेंडा बघा मित्रांनो किती मोठा. लगेच इथं बाजूला तुम्हाला तो दिसतं ढोल ताशांचा, पुणेकर म्हणलं तर ढोल ताशांचा गजर असायलाच पाहिजे. तर इथं ढोल ताशाची पथक आहे तुम्ही बघू शकता ढोल ताशाचा. तर चला तर मग पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला दाखवते ढोल ताशाच्या पथकांचा.
सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सहर्ष स्वागत।